स्टाइलिश प्लेयर, एक कमालीचा प्लेयर, एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अरुण त्याला साथ देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करेल. संदेश तुंबडा एक चांगला ऑलराउंडर या विक्रमगड नगरीचा रेवा 11 सजन ह्या संघासाठी तो मात्र खेळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आगे जरूर त्याला साथ देण्यासाठी दुसरा ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये अरुण हा देखील दाखल होताना दुसऱ्या बाजूने सावरुली संघ काय करेल, ज्यांच्याकडे जरूर एक चांगली बॉलिंग अटॅक आहे. पाहूया अतिशय रोमहर्षक सामना, रोमांचकारी सामना मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस टीम जरूर सजन संघाने रेवा 11 सजन संघाने नाणेफेक जिंकली आणि डिसाइड केलंय फलंदाजी. बॅटिंग साठी तो संघ आलेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्राइक वरती कोण असेल का मोठा प्रश्न आहे. संदेश तुंबडा की अरुण स्ट्राइक वरती येईल, कारण अरुण देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु ऑन स्ट्राइक कोण असेल हे देखील पाहणं आवश्यक आहे. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 ची प्रतियोगिता 6वा दिवस ह्या स्पर्धेचा आणि 6व्या दिवसातला तिसऱ्या फेरीचा हा सामना, तिसऱ्या राऊंडचा हा सामना. मैदानाच्या आतमध्ये दोन चांगले प्लेयर्स इथे दाखल झालेत. ह्यावेळेस जरूर डावखुरा बॅटर्स ऑन स्ट्राइकला संदेश तुंबडा ह्या खेळाडूला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राइकला. एक चांगला बॅटर, एक जबरदस्त ऑलराउंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच ह्यावेळेस ऑन स्ट्राइकला आहे. तर गोलंदाजी मार्कवर हितेश नावाचा गोलंदाज सावरुली संघाचा मुख्य बॉलर म्हणून आपल्या बॉलिंग मार्कवर ऑन क्रीज आहे. हो जरूर 3 ओव्हरचा सामना, 3 गोलंदाज वापरणं आवश्यक, 3 गोलंदाजांना वापरणं आवश्यक आहे. त्यावेळेस जरूर गुड लक दोन्ही टीम करिता, बेस्ट ऑफ लक म्हणायला हरकत नाही, कारण तिसऱ्या फेरीतला सामना आहे. ऑफ साइडला जर पाहिलं ना तर जास्तीत जास्त फिल्डर्स के सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट बॅट पॉइंट कव्हर आणि लॉंग ऑफ सर्व फिल्डर्स ऑफ साइडला सर्कलच्या आतमध्ये. त्यावेळेस पहिला चेंडू फुलटॉस उडवण्याचा प्रयत्न, झेल होईल का? झेल सुटलाय, मोठी चुकी ह्यावेळेस घडली मैदानाच्या आतमध्ये. संदेश तुंबडाला पहिल्या बॉल वरती जीवनदान, किती डरेल मागड पाहूया. पहिला बॉल इथे आलंय जीवनदान. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. आमचे रुपेश सांबरे सजन संघाचे आज पाठीराखी म्हणून आहेत. आमचे मित्र जरूर त्यांचा संघ काय करेल. पहिल्या बॉल वरती 1 धाव जोडली गेली. यावेळेस चेंडू क्रमांक दुसरा, अवरपीच चेंडू ड्राइव्ह केलं. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ रिझनला होताना सिंगल धावाले 2 चेंडू टाकलेत आणि एक आतापर्यंत जर विचार केला ना तर 2 चेंडू वरती 2 सिंगल इथे मात्र जोडल्या गेल्या. धाव संख्या 2 या आकड्यावरती आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. या ठिकाणी तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट, आडव्या बॅटनर खेळले शॉट. ह्यावेळी सविदाय चेंडू. ओ गुड टेकन, नो मिस्टेक. सावरुली संघाने पहिला गडी बाद केलाय. इज द डेंजर मॅन. संदेश तुंबडा नावाचा बिग हिटर इथे बाद झालाय. ऑन साइडला फटका केल्यात असताना मिडॉनच्या दिशेनं झेल झाला आणि पहिल्या विकेटच्या रूपानं संदेश तुंबडा माघारी परतताना मैदानातून. पहिला विकेट, पहिला गडी बाद झालाय. 2 ह्या धावसंख्येवरती 1 गडी बाद.
सन्माननीय आदरणीय महेश चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण पाहतोय। वेलकम, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। मी विनंती करेल की आपण सन्मानाने मंचावरती यायचं आहे। ह्या स्पर्धेकरिता आम्हाला त्यांच्याकडून 5 बॉक्स बोल देण्यात आलेले आहेत। मी साहेबांना विनंती करेन, महेश चौधरी साहेबांना, की आपण सन्मानाने मंचावरती यायचं आहे। वेलकम, मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषकच्या स्पर्धेत आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। जाऊया मैदानात। 2 धावा 1 गडी बाद, 3 चेंडू टाकून झालीत। 4था चेंडू राईट मोर द विकेट ने गोलंदाज। यावेळेस चांगला चेंडू स्टीअर केलाय। चेंडूची गती होती, वेग होता, दिशा दाखवण्याचं काम केलंय। यावेळेस चेंडू डीप मध्ये पॉइंटच्या दिशेने जाताना पाहिलाय। 2 धावा, चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा स्विंग होणारा चेंडू चांगल्या रीतीने मात्र पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये यावेळेस खेळला गेलाय। वेलकम, सन्माननीय महेशजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन, हार्दिक हार्दिक स्वागत। ह्या स्पर्धेकरिता 5 बॉक्स बोल त्यांच्याकडून आम्हाला चेंडू लाभलेत अशी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत, धन्यवाद। जाऊया। यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर जास्त वेगाने चाललाय विकेट कीपर कडे। डॉट चेंडू, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। शेवटचा चेंडू धावा जर पाहिला ना तर आतापर्यंत 4 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या गेल्यात। 1 गडी बाद झालाय सजन संघाचा आणि धाव संख्या इथे पाहिली ना तर जरूर 4 ह्या आकड्यावरती आहे। अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू बॅटिंग पॉवर प्ले राईट मोर द विकेटच्या रूपाने गोलंदाज। यावेळेस चांगला फटका आहे, कनेक्शनला जवाब आहे, टायमिंग बी मिसाल आहे। षटकार 6 धावा, इज द बिग शॉट, चांगला फटका। यावेळेस मात्र धनंजय वल्वीच्या बॅट मधून षटकार, एक ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावीसाठी एक चांगला फटका। धनंजय वल्वी मेन फ्रॉम सजन गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चांगला फटका, स्कोर बोर्डची संख्या 10 ह्या आकड्यावरती येताना 1 षटक पूर्ण झालंय। 10 धावा 1 गडी बाद जरूर होताना पाहिला गेलाय। सावरोली संघाने देखील गोलंदाजी चांगली केली असं म्हणायला हरकत नाही, कारण सावरोली संघाचे देखील कौतुक जरूर होईल। ज्या प्रकारे पहिले 5 चेंडू हाताळले गेले, पहिल्या 5 बॉलवरती फक्त 4 धावा आणि 1 गडी बाद केला गेला, परंतु अंतिमचा चेंडू जर पाहिला ना नकुल तर अतिशय चांगल्या रीतीनं ह्यावेळेस धनंजय वल्वीच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक आपण पाहिला, ज्यावरती 6 धावा देखील आल्या गेल्या। षटकार होता शेवटच्या बॉलला, परंतु यावेळेस अरुण नावाचा स्ट्रायकर एंडचा फलंदाज आहे। गोलंदाजी मध्ये मात्र चेंजिंग झालंय आणि ह्यावेळेस मात्र गोलंदाजी करण्याकरिता आपल्या गोलंदाजी मार्क वर जर पाहिला ना तर मध्यम गती बॉलर सावरोली संघाचा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ग वर तो सज्ज होईल। एक चांगली मॅच, एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये सावरोली बनाम रेवाइलेव्हन सजन ह्या 2 संघांमध्ये राईट मोर द विकेट गोलंदाज। आखो टप्प्याचा बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू घावेत, नो मिस्टेक। इथे मात्र चांगला झेल, अतिशय चांगला झेल म्हणायला हरकत नाही। काय जबरदस्त फट लावला गेलाय, बिग कॅच। दुसरा गडी देखील बाद झालाय अरुणच्या रूपानं। हा फलंदाज बाद होताना सजन संघाचा 2 विकेट जरूर इथे मात्र गेल्या। 2 गडी जरूर इथे मात्र बाद झालेत सजन संघाचे। नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये रेवाइलेव्हन सजन संघाचा 4था खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना आपण पाहतोय। जरूर चांगलं बॅटल्स मैदानाच्या आतमध्ये रंगताना। धावा जरूर 10 धावा आहेत स्कोर बोर्ड वरती, परंतु विकेट देखील 2 इथे बाद झालेत। दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू वरती सफलता प्राप्त गोलंदाजाकडून झाले। सावरोली संघाचा हा गोलंदाज पुढे एकदा राईट मोर द विकेट। गुड बॉल, चांगला चेंडू, गॅबलेस देखील लेंथ आणि लाईन अतिशय योग्य आपण पाहतोय। चांगली गती देखील आहे चेंडूला, डॉट आलाय चेंडू। नवीन खेळाडू जरूर मैदानात आलाय, परंतु यावेळेस मात्र चांगला चेंडू, डॉट आलाय चेंडू। 2 चेंडू टाकलेत पहिल्या बॉलवरती विकेट। तिसरा चेंडू, चेंडू क्रमांक 3 टाकण्याकरिता गोलंदाज सावरोली संघाचा पुढचा चेंडू टाकेल राईट मोर द विकेटच्या रूपानं।
यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, नो मिस्टेक, पुन्हा एकदा झेल, तिसरा गडी बाद झालाय टीम सजन संघाचा. रेवा 11 सजन संघ 3 विकेट, धाव संख्या 10. हो लगातार इथे मात्र गडी बाद होताना आपण पाहिले गेले. आपण मागेच नकुल चर्चा केली होती की सजन संघ अंतिम फेरीपर्यंत जाईल की त्याच्या अगोदर मात्र मैदानातून बाहेर जाईल, हा प्रश्न आहे. जरूर एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. नो बॅटर्स सजन संघाचा, कारण धावा जर पाहिल्या ना तर फक्त 10 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. 3 गडी बाद झालेत 10 ह्या धावसंख्येवरती सजन ह्या संघाच्या. रेवा 11 सजन संघाच्या लढणीला एक स्कोर मित्रांनो जरूर विचार केला ना तर कमीत कमी या मैदानावरती 3 ओव्हर मध्ये 25 ते 30 धावा येणं गरजेचं आहे, कारण एक सन्मानजनक टोटल मात्र स्कोर बोर्डला येणं आवश्यक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सावरोली संघाचा हेट मोर द विकेट. यावेळेस मागे थोडासा क्रीजचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज, चेंडू तिसरा देखील डॉट आलाय. सुरेख षटक, काही षटक पडलाय, लाजवाब षटक असं म्हणायला हरकत नाही. एक्सलेंट ओव्हर, व्हेरी गुड षटक, जबरदस्त षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा ह्या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज म्हणून हेट मोर द विकेटच्या रूपानं आकुळ टप्प्याचा बॉल बॅटकुटला जाऊन फुल केलाय. ह्या वेळेस षटकार, साधावा झेल ड्रॉप देखील म्हणायला हरकत नाही, कारण मिड विकेट बाउंड्री लाईन वरती फिल्डर असताना त्याच्या हाताला लागून चेंडू लँड झाला एक बाउंड्री बाहेर. षटकार, ओ माय गॉड, साधा वाग्या बॉलला ह्या वेळेस षटकार या ठिकाणी येताना आपण पाहिलाय. चांगला फटका, अतिशय सुरेख फटका सजन संघासाठी, संकट मोचक म्हणायला हरकत नाही हा खेळाडू. हेट मोर द विकेट, नेक्स्ट बॉल. या वेळेस फटका चांगला आहे, पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या ठीक समोर. ह्या वेळेस मात्र 2 धावा कंप्लीट. आखिरकार सजन रेवा 11 संघाची धाव संख्या जर पाहिली ना तर जरूर 18 ह्या धाव संख्येवरती आहे. 18 धावा, एक चांगली टोटल, एक मजबूत टोटल रेवा 11 सजन संघ जरूर लावेल की काय स्कोर बोर्डला, हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये विचारला जातोय. मैदानाच्या आतमध्ये जरूर हा प्रश्न अजूनही विचारला जातोय की किती धावा स्कोर बोर्डला त्यांच्या गोलंदाजी अटॅक साठी सेट ठरल्या जातील, चांगल्या ठरल्या जातील आणि मजबूत धावा ठरल्या जातील, हे देखील पाहणं आवश्यक आहे. कारण सामना जर पाहिला ना सावरोली संघा बरोबर आहे. 2 षटक 18 धावा झाली. मैदान क्रमांक 2 वरती कोणता संघ विजयी ठरलाय, कोणता संघ जिंकलाय हे सांगायचं आहे. प्रणीत स्पोर्ट्स की पाहूया कोण जिंकलाय, न्यूज येईल इथे मात्र. बॉल ऑन साइडला, बल्कि जरूर विकेट कीपरच्या पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग होताना आपण पाहतोय. 2 धावा ह्या वेळेस जोडल्या गेल्यात, 2 धावा जरूर आल्यात. स्कोर बोर्ड 20 च्या धाव संख्येवरती 20 धावा स्कोर बोर्डला जोडल्यात. जरूर अजूनही विचार केला ना तर येणारे चेंडू जर पाहिले 5 चेंडू शेष आहेत. 5 चेंडूंचा खेळ ह्या ठिकाणी शिल्लक आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज तयार, आखो टप्प्याचा बॉल कट केलाय, चांगला फटका आहे स्क्वेअर कटचा. ह्यावेळेस बॉल चपलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, सीमारेषे लगत चेंडू फीड झालाय. ह्यावेळेस जरूर 2 धावा येतील. धाव संख्या जर पाहिली ना 22 ह्या आकड्यावरती आहे. 22 धावा आतापर्यंत रेवा 11 सजन संघाच्या स्कोर बोर्डला येताना आपण पाहतोय. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 एक चांगली प्रतियोगिता, या विक्रमगड नगरीतली एक मोठ्या लेवलची प्रतियोगिता. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज तयार, हेट मोर द विकेट. यावेळेस पुढे घेऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या रीतीने चेंडू खेळून काढलाय. चेंडू जर पाहिला मिड विकेटच्या दिशेनं, यावेळेस पाहूया काय घडेल. रनआउटची शिकार जरूर होईल. इथे मात्र विकेटचं पतन.
रेवा 11 सजन, एक धाव जरूर आली, 23 धाव संख्या स्कोर बोर्डला आगे, 23 धावा और प्रणित स्पोर्ट संघ विजयी ठरलाय। मॅन ऑफ द मॅच अतुल हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच आगे, अतुल मात्र मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय। एक जबरदस्त मुकाबला, 23 धावा स्कोर बोर्डला आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड ओव्हर द विकेट, ह्या वेळेस चेंडू हवेत, ओ झेल, नो मिस्टेक। वारंगडे ब्रदर्स टीम कॅप्टन जरूर मुलाखत करायची आहे। आमचे कमिटी मेंबर जे आहेत मैत्री ग्रुपचे यांच्या सोबत आपण मुलाखत करायची आहे। धनंजय वल्वी इथे बाद झालाय। स्कोर बोर्ड जर पाहिला 23 ह्या धाव संख्येवरती आहे, 23 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डला जरूर आपण पाहतोय। 23 धावा स्कोर बोर्डला, ही स्कोर बोर्डची संख्या आपण पाहतोय। चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये एक गुड मुकाबला असं म्हणायला हरकत नाही, कारण सजन संघ देखील आजच्या गटातला नकुल एक फेवरेट संघ आहे। एक जबरदस्त संघ ह्या संघाकडे पाहिलं जातंय आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला ना तर सावरोली हा संघ देखील त्याच तोडीचा संघ आहे। तिसरं षटक, धाव संख्या 23 आहे। चेंडू क्रमांक पाहूया, शेवटचे 2 चेंडू शेष। आखो टप्प्याचा बॉल बॅटफुटला जाऊन पुल केलाय, ह्या वेळेस बॉल चाललाय मिड विकेट बोर्डी लाईन वरती, ओ मिस्टेक तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना पुन्हा एकदा रन आउटचा शिकार। एक धाव जरूर आले, शेवटचे षटक काय षटक पडलं गेलंय, ओ कमालीचं षटक, लाजवाब षटक, कारण अंतिम षटक जर पाहिलं ना सावरोली संघाकडून बेमिसाल आहे। 2 धावबादच्या रूपानं इथे मात्र फलंदाज बाद झालेत। मैदानाच्या आतमध्ये नो बल्लेबाज म्हणून आगे कुछ करताना सजन संघ थोडासा शेवटच्या षटकात स्ट्रगल केले जरूर नकुल असं म्हणायला हरकत नाही, कारण ह्या षटकामध्ये जितक्या धावा पाहिजेत होत्या तेवढ्या धावा मात्र सजन संघाचे बॅटर्स काढू शकले नाही। जरूर एक सम्मानजनक धाव संख्या स्कोर बोर्डला आहे। जवळ 24 धावा स्कोर बोर्डला आपण पाहतोय। अंतिमचं षटक सावरोली संघ जरूर प्रभावित केलंय, कारण ह्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केलंय ना, ओ व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग एट मोर द विकेट। ह्या वेळेस चेंडू हवेत, एक धाव आली, एकच धाव या ठिकाणी जोडली जाईल। 25 धावेवरती सावरोली संघानं रेवा 11 सजन संघाच्या ह्या स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डरला रोखलंय जरूर। पाहूया सावरोलीचा संघ करिश्माई बॅटिंग करून 26 धावेचं लक्ष्य जे आहे ना ती चेस करील की नाही हा प्रश्न। चला लगेच सजन संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। जबरदस्त, क्या बात है। विजेता संघानी कोण? विजेता टीम बरोबर प्रणित स्पोर्ट्स पुढील फेरीतला सामना असेल आणि एका बाजूने शेवटचा सामना खेळण्यासाठी मला वाटतं पोटकल गावदेवी पोटकलचा संघ नकुल एका बाजूने ऑलरेडी ह्या स्पर्धेतून आजच्या गटातून शेवटचा सामना खेळण्यासाठी क्वालिफाय करून तो इंतजार करेल की हा 3 टीम मधून कोणता संघ त्यांच्या सोबत येईल हे देखील पाहणं आवश्यक आहे। चला पंच सामन्याला लगेच आपण सुरुवात करायची आहे। अजूनही 2 मॅच जरूर या मैदानावरती होतील। इज द बिग मॅच, कारण ह्या वेळेस सावरोली संघासमोर नकुल एक बिग चान्स म्हणायला हरकत नाही, कारण ह्या वेळेस सावरोली संघाला 26 धावेची गरज आहे। पाहूया एक मोठा उलटफेर, होईल की नाही ह्याच्याकडे लक्ष जरूर असणार आहे।
जरूर आमच्या कॅमेरामॅनना विनंती असेल थोडस स्टेज कडे फोकस करायचं आहे, कारण या ठिकाणी सन्माननीय आदरणीय महेशजी चौधरी साहेब आहेत ज्यांच्याकडून आम्हाला ह्या स्पर्धेकरिता 5 बॉक्स बॉल चेंडू 5 बॉक्स देण्याचं कार्य झालंय। मी हरेश्वर दादांना विनंती करेन की आपण साहेबांचा यथोचित सन्मान सत्कार करायचा आहे। चौधरी मेजर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेकरिता जरूर आपण पाहतोय 5 बॉक्स बॉलची व्यवस्था या स्पर्धेकरिता त्यांच्याकडून झाले। धन्यवाद। मेन फ्रॉम मलवाडा, बरोबर ना, मलवाडा गावचेच आहेत आणि जरूर त्यांचं स्वागत देखील केलंय। जाऊया तत्पूर्वी मैदानात, कारण या ठिकाणी धावा काढायच्या आहेत, धावा बनवायच्या आहेत, त्या मात्र आणि मात्र 18 चेंडू आणि 26 धावा। इज द गुड मॅच, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांकरिता। पहिला चेंडू यावेळेस गोलंदाज धनंजय राईट मोर द विकेट। पहिला बॉल ऑन साइडला, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये स्टारलेकच्या दिशेनं चेंडूला फिट केलंय। धावाली एक अजूनही विचार केला ना तर जरूर 24 बल्कि 25 धावेंची गरज आहे। एक धाव झाली, 25 धावेंची आवश्यकता आहे। 17 बॉल 17 चेंडू आणि 25 धावा। एक जबरदस्त चान्स आहे सावरोली संघाकडे, कारण समोर मात्र रेवा 11 सजन सारखा संघ लॉर पुलटा ड्राइव्ह केलाय, परंतु बाउंड्री लाईन वरती फिल्डर आहे, नो मिस्टेक। सेफली क्षेत्ररक्षण होताना चांगली फिल्डिंग म्हणायला हरकत नाही। सीमारेषेवरती चेंडू फीड झालाय। स्कोर बोर्डची संख्या जर पाहिली ना तर या वेळेस स्कोर बोर्डला लागते ती 2। 24 धावेंची गरज, 16 चेंडू आणि 24 धावा। काय सुरेख सामना मैदानात रंगलाय, कोण जिंकेल या मॅच मध्ये पाहूया। गोलंदाज रॅट मोर द विकेट। पाहूया काय डिसिजन येईल, पंच पंकज गवळी काय डिसिजन देतील ह्या वेळेस। कदाचित का नो चेंडू आहे, नो बॉलचा इशारा पंचांकडून, ह्या वेळेस फ्री हिट असणार। 2 चेंडू टाकून झालेत, धावा आतापर्यंत आहेत त्या 3 धावा आणि पुढचा चेंडू जर पाहिला ना फ्री हिट चा इशारा देखील आलाय। व्हाट अ मॅच, क्या बात आहे। षटकातला पुढचा चेंडू, गोलंदाज फुल टॉस, फ्री हिटचा चेंडू सर्कलला बीट करून चाललाय। मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावे करिता चौकार आलाय। बिग बाउंड्री बाय टीम सावरोलीच्या हितेच्या बॅट मधून चौकार। पहिला षटक मार्गस्थ, चेंडू 3 धावा जर पहिला स्कोर बोर्डला लागल्यात 7 धावा काढायच्यात त्या 26 आणि इथे 7 धावा लागल्यात। 19 धावेची गरज, 19 धावेची आवश्यकता। अजूनही 15 चेंडूंचा खेळ शेष आहे। 15 चेंडू आणि 19 धावा, 7 धावा जरूर झाल्यात। काही मुकाबला आहे, काही जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय। हेट मोर द विकेट, गोलंदाज फुल टॉस चेंडू, ह्या वेळेस सीधा चेंडू एशियन वरती आदळताना ह्या ठिकाणी बाद झालाय। ओ माय गॉड, मोठा सितारा पंकज हितेच्या रूपानं हा पहिला गडी बाद झालाय। ओ माय गॉड, मोठा फलंदाज ह्या वेळेस मात्र बाद झालाय। फुल टॉस चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला, घुटना टेक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होताना आपण पाहिला, परंतु या वेळेस मात्र हितेश इथे बाद झालाय, कारण सावरोली संघाचा स्कोर बोर्ड जरूर 7 आहे। चेंडू 4 टाकून झालेत, 14 चेंडू 19 धावा। कोण जिंकेल हा सामना? 14 चेंडू 19 धावा। मोठा उलटफेर नकुल आपण पाहणार की नाही हा प्रश्न जरूर आहे, कारण सजन संघ वारंवार आपण उल्लेख केलाय, रेवा 11 सजन ह्या ग्रुपचा एक मजबूत दावेदार संघ आहे। सावरोली संघासमोर चांगले चान्सेस आहेत, परंतु पाहूया येणारी 14 चेंडू आणि धावा काढायच्या त्या 19। एक चांगला मुकाबला, फर्स्ट वॉर्निंग स्लो ओव्हर रेटिंग च्या रूपाने या ठिकाणी येताना आपण पाहतोय। लेफ्ट हँडर
धनंजय वल्वी गोलंदाजी मार्क पर आगे. चेंडू त्याने ह्या षटकाचे टाकलेत ते आतापर्यंत कमीत कमी 14 बॉल आणि धावा काढायच्या त्या 19. मॅच क्या बात है. कमालीचा मुकाबला मैदानात. कोण जिंकेल हा सामना. सर्व प्रेक्षकांच्या नजरा ह्या ग्राउंड वरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल जरूर बॅटच्या मध्ये हलका येऊ शकला नाही. ऑन साइडला चेंडू जाताना लॉंग ऑन रिजनला चेंडू फीड होईल. एक धाव जोडली गेले. एक धाव जरूर आले परंतु धाव संख्या 8 वरती येताना इथून पुढे जर पाहिला ना तर अजूनही जवळ 18 धावांची गरज आहे. चेंडू जर पाहिले तर 13 चेंडू शेष आहेत. 13 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 18 धावा. 13 चेंडू 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहूया कनेक्शन कसा आहे. यावेळेस कनेक्शन लाजवाब आहे. षटकार आणि षटकार. ओ शानदार फटका. 6 धावेसाठी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर लँडिंग होताना काय फटका होता. सावरोली संघ पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी करताना नकुल पाहिलाय. सजन संघाविरोधात चांगली बॅटिंग बनायला हरकत नाही कारण धाव संख्या स्कोर बोर्डला लागते ती 14 धावा. म्हणजे इथून पुढे जर पाहिलं ना तर जरूर आता मात्र इथून पुढे 12 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत ते. इथून जर पुढे पाहिले ना पहिलं षटक झालंय व महागड षटक. 14 धावा गेल्यात रेवा 11 सजन संघाकडून. पाहूया चेंडू आता उरलेत ते 12 धावा काढायच्या त्या देखील 12. महत्वाचा सामना आहे. 12 चेंडू 12 धावीची मॅच आहे. 12 बॉल 12 धावीचा मुकाबला आहे. कोण जिंकेल सामना. एक जबरदस्त मुकाबला. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 च्या ह्या प्रतियोगितेला एक जबरदस्त मुकाबला. सर्व प्रेक्षकांच्या नजरा देखील ग्राउंड वरती लागल्या गेल्यात. अशोक पटेल दादडीचे एक जबरदस्त मैदान. गोलंदाज राईट मोर द विकेट. पहिला चेंडू डॉट इथे जरूर आलाय. 11 चेंडू 12 धावांची गरज. काही प्रतियोगिता संपूर्ण ह्या विक्रमगड खेळ प्रेमींना ह्या स्पर्धेने जरूर आश्चर्यचकित करून सोडलंय कारण लगातार 6व्या दिवसामध्ये देखील चांगल्या मॅचेस ह्या मैदानावरती. पुढचा चेंडू ओ लगातार 2 चेंडू ब्लॉक हॉलला एक्सलेंट पडले गेले. डॉट आले 2 चेंडू सावरोली संघासाठी. हो आता मात्र 12 धावांची गरज. 10 चेंडू वरती 12 धावा. 10 चेंडू आणि 12 धावेची गरज. अशा प्रकारच्या मॅचेस जरूर आपण मोठ्या स्पर्धेत पाहतोय. त्याच प्रकारच्या मॅचेस त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. तिसरा बॉल डॉट. सलग 3 चेंडू डॉट. सावरोली संघ 3 लगातार डॉट बॉल आलेत. हो आता मात्र 9 चेंडू आणि धावांचा विचार केला ना तर 12 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 12 धावा. 3 सलग डॉट बॉल आलेत. चेंडू क्रमांक 4. गोलंदाज यावेळेस ड्राइव्ह केलाय. बॅट टू द बॉलर. बाउंड्री लाईनच्या दिशेने धनंजय वल्वी. गुड फिल्डिंग. 2 धावा जोडल्यात. 10 धावेची गरज. चेंडू उरतील ते 8 आणि धावा काढायच्या त्या 10. क्या बात है. चेंडू जरूर आहेत इथे जर पाहिले ना तर 8-10 धावांची आवश्यकता आहे. रेवा 11 सजन बनाम सावरोली. काही मॅच रंगली गेले मैदानात. पैसा वसूल मुकाबला जिसको कहा जाता है. काय होईल पुढचा चेंडू ह्या षटकातला. फुलटॉस. टायमिंग गजब. षटकार. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावेसाठी चेंडू गेलाय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता मात्र धावा उरल्या त्या 4. चेंडू उरले ते 7. रेवा 11 सजन बनाम सावरोली. नकुल ये निश्चित रूप से कहना पड़ेगा सबसे बड़ा उलटफेर. कहा जाए तो गलत नहीं होगा. ओ माय गॉड. इथे मात्र एक मोठा उलटफेर होईल की काय कारण चेंडू आता मात्र 7 शिल्लक आहेत आणि धावा मात्र केवळ 4च धावा शेष उरल्या गेल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा
यावेळेस मिस टायमिंग विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवर जरूर घडलं गेलंय. शेवटच्या चेंडूवरती विकेट जरूर रेवा 11 सजन संघाने प्राप्त केलाय. हलकेसे आशा सजन संघाने देखील नकुल जिवंत ठेवल्यात, कारण ह्याच ग्राउंड वरती काल शेवटचा सामना देखील आपण पाहिला होता. 6 बॉलला 6 धावा सवादी संघ चेस करत असताना तो संघ हारला होता. ते देखील विसरून चालणार नाही, कारण ह्याच मैदानावरती तो देखील सामना आपण पाहिला होता. यावेळेस पाहूया सावरोली संघाला 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. प्रणित स्पोर्ट्स संपूर्ण टीम या ठिकाणी येऊन थांबायचा आहे, कारण विजेता संघाबरोबर तुमची लगेच मॅच होईल. संदेश तुंबडा गोलंदाजी मार्ग वर आलाय. सावरोली संघाला जबरदस्त चान्सेस आहेत, कारण त्यांना मात्र 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावा असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रेवा 11 सजन विरुद्ध सावरोली. विक्रमगड तालुका मर्यादित एक गाव एक संघ, एसटी एक गाव एक संघ असा हा शेवटचा ग्रुप. ह्यानंतर मात्र 2 ओपन एक गाव एक संघाचे 15 आणि 14 तारखेचे 2 दिवस असतील ह्या स्पर्धेचे, आणि त्यानंतर 16 तारखेचा दिवस हा मात्र फायनल टीम म्हणून ह्या स्पर्धेत असणार आहे. तर जाऊया मैदानात. 6 चेंडू 4 धावा. गोलंदाज तयार. पहिला डॉट बॉल. काल सारखीच कहाणी होईल की काय? पहिला लाईट डॉट. 5 चेंडू 4 धावा. 5 चेंडू आणि 4 धावेची गरज. क्या बात है, क्या बात है. एक जबरदस्त सामना मैदानात. 5 चेंडू शेष आहेत. 4 धावेची गरज आहे. फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती, तर जरूर 2 समोर फिल्डर्स लावले गेलेत. स्लिप पॉइंट समोर आहे. शॉर्ट लेगच्या रूपानं ऑन साइडला अजून एक फिल्डर. एका धावेचा प्रयत्न झालाय. एक धाव जरूर या बॉल वरती आले. पंच आहेत तिकडे, पंच आहेत. पंच डिसिजन देतील. एक धाव जरूर आले. पंच डिसिजन देतील. पाहूया पंच आहेत तिथे डिस्कस होईल. धाव तर एक कमीत कमी आलंय ना. पाहूया काय डिसिजन होईल. आणि इथे मात्र जरूर एक धाव घोषित केली गेली. अजूनही विचार केला ना तर धाब्यांची गरज आहे ती 3 आणि चेंडू शेष आहेत ते 4. सेम टू सेम काल सारखं सिच्युएशन आहे. पाहूया 4 चेंडू 3 धावा सावरोली. पुन्हा एकदा जाऊया मैदानात. इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. संदेश तुंबडा, कारण चेंडू शेष आहेत 4 धावा वाचवायच्या त्या 3. 4 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आहे. एक जबरदस्त अंदाज सामन्याचा आपण पाहतोय. बिग अंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस विकेटचं बटन. सावरोली संघ देखील अडचणीमध्ये. कहानी में नया ट्विस्ट देखने को मिला है. क्या बात है. कारण आता मात्र चेंडू उरले ते 3 आणि धावा पाहिजेत त्या पुन्हा एकदा 3 धावांची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा. काय सामना मैदानात आहे. जबरदस्त काटिकी लढत मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा म्हणायला हरकत नाही, कारण अशा प्रकारच्या मॅचेस आपण केवळ नकुल युट्यूबच्या माध्यमातून रायगड किंवा ठाणे किंवा अजूनही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहत असतो. महाराष्ट्रात मोठमोठे जे स्पर्धा होतात अशाच प्रकारच्या मॅचेस होत असतात. परंतु या ठिकाणी देखील आयोजकांनी जी मेहनत केली ना, त्यांची मेहनत या ठिकाणी सफल म्हणायला हरकत नाही, कारण इथे मात्र 3 चेंडू आणि 3 धावेची मॅच आहे. काय कमाल सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. 3 चेंडू 3 धावा. रेवा 11 सजन बनाम सावरोली. कोण जिंकेल हा सामना. बिग मॅच.
जबरदस्त मुकाबला 3 चेंडू आणि 3 धावा संदेश तुंबडा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजी करेल 3 बॉल 3 धाब्यांची गरज चेंडू ऑन साइडला झेल विकेट पतन सावरोली संघ पुन्हा अडचणीमध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट गेलेत हे आहे मित्रांनो मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषकाचे क्रिकेट आणि हे आहे मित्रांनो जरूर म्हणायला हरकत नाही एक परिपूर्ण लाजवाब आयोजनातले क्रिकेट म्हणजेच बिरसा मुंडा चषक 2025 चा नजारा क्या बात है चला नवीन फलंदाज जायचंय मैदानात 3 धाव्यांची गरज चेंडू उरले ते 2 धावा काढायच्या त्या 3 चेंडू 2 धावा 3 सुपर ओव्हर जर सामना टाई झाला तर सुपर ओव्हर ही होईल जबरदस्त झेल एका बाजूने रेवा 11 सजण दुसऱ्या बाजूने सावरोली वाडा मॅच पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये काही लढत होताना आपण पाहतोय बिग क्रिकेट लाजवाब क्रिकेट बेमिसाल क्रिकेट आणि जबरदस्त क्रिकेट म्हणायला हरकत नाही जाऊया चेंडू 2च आहेत धावा 3 काढायचे आहेत 2 चेंडू धावा बनवायच्या त्या 3 2 चेंडू 3 धावा जबरदस्त सामना मैदानात संदेश तुंबडा गोलंदाजी मार्कवर तर सावरोली संघाचा बॅटर ऑन स्ट्राइक लागे पुढचा चेंडू डॉट सेम काल सारखी सिच्युएशन झाले 1 चेंडू आणि 3 धावा एक चेंडू आणि 3 धावीची गरज 1 चेंडू आणि 3 धावीची आवश्यकता शेवटचा चेंडू शेष आहे 3 धावींची गरज आहे काल सवादे बनाम मलवाडा ह्या 2 संघांमध्ये सामना झाला होता सेम हीच सिच्युएशन होती यावेळेस सावरोली संघ काय करेल 1 चेंडू 3 धावांची गरज 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर जाऊया मैदानात जाऊया यावेळेस 1 चेंडू शेष आहे आणि चेंडू 1 धावा काढायच्या त्या 3 काही सामना रंगला गेलाय मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 एक जबरदस्त मैदानामध्ये मुकाबला आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावा काढायच्या सावरोली संघाला त्या मात्र 3 1 बॉल 3 ची मॅच आहे 1 चेंडू 3 धावांची गरज आहे कोण जिंकेल की सुपर ओव्हर होईल पाहूया शेवटचा हा चेंडू एकच धाव सजन रेवा 11 संघानं एका षटकामध्ये 4 धावा लागत असताना सामना डिफेंड केलाय वाचवलाय आणि एक बहुउपयोगी सामना मात्र सजन रेवा 11 या संघानं जिंकलेला आहे विजेता संघाचं अभिनंदन हारलेल्या संघाचं कौतुक काही सामना झालाय काय सांगशील नकुल ज्या प्रकारे ही मॅच आपण पाहिले व्हॉट अ मॅच काही जबरदस्त लढत रेवा 11 सजण ह्या संघाने हा सामना जिंकलाय आणि एक जबरदस्त चान्सेस सावरोली संघाच्या हातातून गेलाय कारण 4 धावांची गरज होती 6 बॉलला संदेशने सामना वाचवलाय चला टॉसडिया संदेश तुंबडा त्यांच्या ह्या गोलंदाजीसाठी मॅच विनिंग गोलंदाजीसाठी